महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करत तिच्यासह तिची सासू व पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल रामचंद्र गायकवाड राहणार म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गायकवाड हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। संबंधित फिर्यादी महिला ही विजापूर रोड जुळे सोलापूर परिसरात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते। फिर्यादीमध्ये त्या महिलेने म्हटले आहे की जुलै 2025 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान विशाल गायकवाड हा फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन मी तुम्हाला सारखे पाहतो, तुम्ही खूप सुंदर दिसता, तुमचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे, मी माझ्या ओळखीच्या लोकांना तुमच्याकडे पाठवतो, मला तुमच्याशी बोलावेसे वाटते असे म्हणत होता। त्यानंतर लक्ष ठेवून येता जाता बोलून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अधूनमधून मला भेटून मी नेता आहे, माझी दहशत या भागात आहे, तुम्हाला काही अडचण असल्यास मला सांगा असे म्हणून तो सतत त्रास द्यायचा। नंतर तो कायम मोबाईलवर कॉल करून त्रास देऊ लागला। पण 21 नोव्हेंबर रोजी मात्र गायकवाड याने दुपारच्या सुमारास येऊन माझ्या अंगाशी झोंबाझोंबी केली, आरडाओरडा केला असता सासू आली, तिलाही धमकी दिली, पती आले असता त्यांनाही कुणाला सांगितले तर जीवे मारेन अशी धमकी दिली। त्या महिलेने विशाल गायकवाड विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात BNS कलम 74, 76, 78, 351(2) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।